दिवशी भारत नव्हे तर संपूर्ण जग एका अशा महामानवाची जयंती उत्सव साजरा करणार आहे की ज्या महामानवाने सर्वात महत्त्वाचं असं काम केलेलं आहे. आणि त्या महामानवाला संपूर्ण जग आधुनिक संविधान निर्माता असं म्हणतं. अर्थात तुम्हाला कळालं असेल मी बोलत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दैदिप्यमान त्या दैदिप्यमान व्यक्तिमत्वाने हजारो वर्षापासून समाजामध्ये खितपट पडलेल्या, ज्यांना अस्पृश्य म्हणून गणलं गेलेलं होतं, अशा समाजाला एक आवाज दिला. आणि त्या समाजाने बाबासाहेबांची आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. इतकंच नाही तर बाबासाहेबांचं आपण जर कार्य बघितलं, त्यांचं व्यक्तित्व बघितलं, त्यांचे विचार बघितले, हे संपूर्ण समाजासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेबांचा आणि माझा परिचय हा 10 ते 15 वर्षापूर्वी झाला. ते एका छोट्याशा पुस्तकाच्या माध्यमातून. कॉलेजमध्ये असताना म्हणजे FYला असताना बाबासाहेबांच्या जीवनावर मला एक पुस्तक मिळालं होतं. तर पुस्तकाचे लेखक मला माहीत नाही, परंतु ते 20-25 पानी पुस्तक वाचून मला बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अधिक जिज्ञासा निर्माण झाली. आणि मग BA फर्स्ट इयरला असताना, BA सेकंड इयरला असताना, BA थर्ड इयरला असताना मी बाबासाहेबांविषयी प्रचंड प्रमाणात माहिती जमवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या माहितीतून मला असं कळालं की आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तित्व, हा व्यक्तिविचार आपण जरूर वाचला पाहिजे. कारण की बाबासाहेबांचं काम, बाबासाहेबांचं कार्य, त्यांचे विचार हे इतके महत्त्वाचे आहे की जो विद्यार्थी किंवा तरुण ते विचार वाचेल, त्या व्यक्तीला किंवा त्या तरुणाला समाजामध्ये आपलं अस्तित्व काय, समाजासाठी आपण कशा पद्धतीनं काम करू शकतो, आपण स्वतःसाठी कशा पद्धतीनं काम करू शकतो, याची जाणीव आल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवन कार्याचा, संपूर्ण तत्वज्ञानाचा जर आपण सार काढला तो फक्त 3 शब्दामध्ये आहे. बाबासाहेब म्हणतात, लढा, शिका आणि संघटित व्हा. म्हणजे एज्युकेट अँड ऑर्गनाइज. म्हणजे त्यांचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या समाजाचा उद्धार करायचा असेल, तुम्हाला स्वतःचा उद्धार करायचा असेल तर तुम्ही स्वतः शिकलं पाहिजे. शिकत असताना तुम्ही संघर्ष केला पाहिजे, परंतु संघर्ष होण्यासाठी तुम्ही एकत्र आलं पाहिजे, म्हणजे संघटना उभारली पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या संपूर्ण विचार प्रेरणेतून मला हे 3 शब्द अतिशय महत्त्वाचे वाटतात. आणि अर्थात आपण जर बाबासाहेबांचा पूर्ण कालखंड बघितला तर त्यांच्या आयुष्यात 2 महत्त्वाच्या अशा व्यक्तिमत्व आलेले आहेत की त्या व्यक्तिमत्वांनी बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यात शैक्षणिक माध्यमातून पुढे जाण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत केली. त्यामध्ये सर्वात पहिले होते बडोद्याचे प्रमुख सयाजीराव गायकवाड आणि दुसरे होते कोल्हापूर नरेश राजर्षी छत्रपती शाहू महाराज. या 2 महामानवांनी बाबासाहेबांसारख्या एका महान व्यक्तिमत्वाला त्यावेळेस अचूक मदत करून त्यांना समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पाठपुरावा किंवा त्यांना पाठिंबा दिला. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी ते सिद्ध करून दाखवलं. आणि मला असं वाटतं की त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांची जयंती ही धूमधडाक्यामध्ये साजरी झालीच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु बाबासाहेबांच्या जीवनावर, त्यांच्या व्यक्तित्वावर विचार प्रबोधन, विचार क्रांती ही देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की जयंती आपण एका दिवसासाठी साजरी करू आणि विसरून जाऊ, परंतु बाबासाहेबांच्या विचारांचा जर आपण जागर करू शकलो, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, प्रत्येक तरुणामध्ये, प्रत्येक प्रौढ व्यक्तीमध्ये, प्रत्येक म्हाताऱ्या व्यक्तीमध्ये
बाबासाहेबांच्या विचारांचा आपण जागर करू शकलो तर तो विचारांचा जागर हा चिरकाळ टिकणारा आहे. आणि मला असं नेहमी वाटतं, म्हणजे मी प्रामाणिकपणे ह्या गोष्टी सांगतो की शिवाजी महाराजांपेक्षा बाबासाहेब आंबेडकर हे सुदैवी आहे. कारण की का, बाबासाहेबांना उत्तम असा वाचक भेटलेला आहे. याचं उदाहरण देतो. मी पेपरमध्ये वाचलं होतं की मागच्या वर्षी किंवा एका कालखंडामध्ये की 50 कोटीची पुस्तकांची उलाढाल ही चैत्यभूमीवर आणि त्याच्या दीक्षाभूमीवर झालेली. 50 कोटी पुस्तकांची उलाढाल म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा वारसदार हा दरवर्षी हा वाढत आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या बाबतीत या गोष्टी होताना दिसत नाही. शिवाजी महाराजांच्या बाबतीत विचारक्रांती होताना दिसत नाही. मी त्या अनुषंगाने ते बोलतो. परंतु आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की बाबासाहेबांचा विचार हा समाजातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी तत्परतेनं कार्यरत असलं पाहिजे. कारण की विचार जर आपण पोहोचू शकलो तर तो विचार हा चिरकाळ टिकणारा आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं समाजक्रांती ही होऊ शकते. बाबासाहेबांच्या मनातील भारत हा सशक्तपणे उभा राहू शकतो. आणि तुमच्यासाठी मी आज एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहे. महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचं काम केलेलं आहे. इतकंच नाही तर भारत सरकारने देखील एक महत्त्वाचं काम केलेलं आहे. बाबासाहेबांनी आत्तापर्यंत त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये जे काही लिखाण केलेलं आहे, जे काही विचार मांडलेले आहेत, त्या विचारांचं संपादन म्हणजे कंपायलेशन करण्याचं काम महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांनी केलेलं आहे. आणि ते संपूर्ण कार्य, ते संपूर्ण लिखाण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस या माध्यमातून उपलब्ध आहे. आणि माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस या एकूण 24 ते 25 खंड आहेत. त्याच्यापैकी मुबलक खंड माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक खंड कुठल्या गोष्टीविषयी बोलतो आहे याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. मला माहिती आहे की व्हिडिओ जरा मोठा होऊ शकतो, परंतु माझ्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समाजातील वाचकांपर्यंत, समाजातील ज्यांना काही गोष्टी माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी आपण पोहोचवल्या पाहिजे. आता बघा, तुम्हाला मी परत एक गोष्ट सांगतो. आता मी जिथं व्हिडिओ तयार करतो आहे त्याच्या पाठीमागे बाबासाहेबांच्या गाण्यांवर खूप मोठा गोंधळ सुरू आहे. परंतु या गाण्यातून खऱ्या अर्थानं विचारक्रांती होऊ शकते का, हा प्रश्न समाजाला विचारणं माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण ज्या गोष्टीविषयी बोलत होतो, बाबासाहेबांच्या मूळ खंडांविषयी, आपण त्या प्रत्येक खंडाची माहिती संक्षिप्तपणे मिळवण्याचा प्रयत्न करूया. बाबासाहेबांच्या या पहिल्या खंडामध्ये, माझ्याकडे जो पहिला व्हॉल्यूम जो उपलब्ध आहे, या पहिल्या खंडामध्ये जवळपास 13 ते 14 लेख उपलब्ध आहे. त्या पहिल्या खंडामध्ये बाबासाहेबांचा कास्ट इन इंडिया हा लेख लिहिलेला आहे. त्यानंतर अनिलेशन ऑफ कास्ट, त्यानंतर महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स, त्यानंतर नीड फॉर चेक अँड बॅलन्स, त्यानंतर थॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स, त्यानंतर रानडे, गांधी अँड जिन्ना, त्यानंतर इव्हिडन्स बिफोर दी साऊथ ब्युरो कमिटी, त्यानंतर फेडरेशन वर्सेस फ्रीडम, त्यानंतर कम्युनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व इट, त्यानंतर स्टेट अँड मायनॉरिटी, त्यानंतर स्मॉल होल्डिंग इन इंडिया, आणि त्यानंतर मिस्टर रसेल्स अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ दी सोसायटी. एकूण अशा 13 लेखांचा समावेश या खंडामध्ये केलेला आहे. आता या खंडातील मोस्ट ऑफ दी लेख मी वाचलेले आहेत आणि या संपूर्ण लेखापैकी मला रानडे, गांधी, जिन्ना आणि अनहिलेशन ऑफ कास्ट हे 2 बाबासाहेबांचे लेख मला प्रचंड आवडलेले आहेत. आपण जरूर हा पहिला खंड बघा. आपण त्यानंतर दुसऱ्या खंडाविषयी जर विचार केला तर दुसरा खंड देखील तितकाच महत्त्वाचा आहे. दुसरा खंड हा जो आहे तो त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहे. त्याच्यामध्ये इन बॉम्बे लेजिस्लेचर, म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर मुंबई विभागातून बॉम्बे लेजिस्लेचरमध्ये त्यावेळेस सामील झाले होते, बाबासाहेबांचं कॉन्ट्रिब्युशन काय होतं याच्याविषयी दिलेलं आहे. त्यानंतर विथ सायमन कमिशन, म्हणजे 1929 साली जे सायमन कमिशन आलेलं होतं. सायमन कमिशनचा मुख्य उद्देश असा होता की 1919च्या ॲक्टनुसार भारतामध्ये
प्रमाणात बदल झालेला आहे आणि त्याच्यावर काही सुधारणा करणं गरजेचं आहे का, यावर साहेबांना कमिशन आलेला होता. तर त्यामध्ये बाबासाहेबांनी काय भूमिका मांडली होती त्याविषयी बाबासाहेबांचं मत दिलं आहे. आणि त्यानंतर ॲट राऊंड टेबल कॉन्फरन्स 1930 आणि 1931 या दरम्यान 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाले, त्याला गोलमेज परिषद असं म्हणतात. आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सहभाग घेतलेला होता. त्यामध्ये बाबासाहेबांनी काय आपलं योगदान दिलेलं आहे याच्याविषयी या दुसऱ्या खंडामध्ये दिलेलं आहे. आता आपण तिसरा खंड बघूया. या तिसऱ्या खंडामध्ये बाबासाहेबांची अनपब्लिश रायटिंग, म्हणजे आतापर्यंत त्या रायटिंग पब्लिश बाबासाहेब हयात असताना झाली नव्हती, त्या अनपब्लिश रायटिंग याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिला जो लेख आहे, पहिलं रायटिंग जे आहे ते फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, म्हणजे हिंदू धर्माची तत्त्वज्ञान काय आहे हा लेख आहे. त्यानंतर इंडिया अँड प्री-रिक्विजाईट ऑफ कम्युनिझम, म्हणजे भारतामध्ये कम्युनिझम जो आहे त्याची प्री-रिक्विजाईट्स काय आहे याच्याविषयी सांगितलेलं आहे. त्यानंतर रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन इन एन्शियंट इंडिया, म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये क्रांती आणि त्या क्रांतीला उत्तर देणारी क्रांती अशा कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये झालेल्या आहे. त्याला आपण कार्ल मार्क्सच्या भाषेमध्ये थेसिस आणि अँटीथेसिस असं आपण म्हणू शकतो. हे कुठल्या कुठल्या कालखंडामध्ये झालेलं आहे याच्याविषयी सांगितलं आहे. त्यानंतर बुद्धा अँड कार्ल मार्क्स हा बाबासाहेबांचा प्रचंड गाजलेला असा रायटिंग जे आहे की बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स आणि बुद्धा, गौतम बुद्ध यांच्यामध्ये कंपॅरिझन त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर स्कीम्स ऑफ बुक हा त्यानंतर लेख घ्यायला आहे. जवळपास म्हणजे 5 लेख या पुस्तकामध्ये म्हणजे तिसऱ्या खंडामध्ये समाविष्ट केले गेले आहेत. त्यानंतरचा जो चौथा व्हॉल्यूम जो आहे तो चौथा व्हॉल्यूम माझ्याकडे होता, तो दिसत नाही मला, पण 5वा व्हॉल्यूम जो आहे त्या 5व्या व्हॉल्यूममध्ये सुद्धा अनटचेबल ऑर द चिल्ड्रन्स ऑफ इंडियाज गेटो अँड अदर इसे ऑन अनटचेबल अँड अनटचेबिलिटी सोशल पॉलिटिकल रिलिजियस, म्हणजे या 5व्या खंडामध्ये बाबासाहेबांनी विशेषतः भारताच्या इतिहासामधली अनटचेबिलिटी, अस्पृश्यता याच्याविषयी संक्षिप्तपणे नाही तर अतिशय सखोलपणे लिखाण जे आहे ते लिखाण या पुस्तकामध्ये केलेलं आहे, या 5व्या खंडामध्ये केलेलं आहे. त्यानंतर आपण 6वा खंड जरा बघूया. 6वा खंड नाही आहे माझ्याकडे, 7वा खंड बघूया. 7व्या खंडामध्ये बाबासाहेबांचा सर्वात गाजलेला असा एक पुस्तकी रूपी ग्रंथ, जसं आपण म्हणतो की हू वेअर दी शूद्राज, शूद्रापूर्वी कोण होते, हा याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये हाऊ दे कम टू बी फोर्थ वर्ना इन टू द इंडो आर्यन सोसायटी अँड अनटचेबल, हू वेअर दे अँड वाय दे बिकम अनटचेबल, म्हणजे या 7व्या खंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात गाजलेला लेख किंवा त्याचं पुस्तक आपण म्हणू शकतो, म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते याच्याविषयी बाबासाहेबांनी याच्यामध्ये 7व्या खंडामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये माझ्याकडे जे मोस्ट ऑफ दी व्हॉल्यूम जे आहे ते इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे मराठी भाषेत कमी व्हॉल्यूम्स उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या पुस्तकामध्ये शूद्रपूर्वी कोण होते याच्यावर बाबासाहेबांनी लिखाण केलेलं आहे किंवा याच्यामध्ये संपादन केलेलं आहे. त्यानंतर 9वा जो खंड आहे, या 9व्या खंडामध्ये बाबासाहेबांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल आणि मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन्स ऑफ द अनटचेबल हे 2 महत्त्वाचे शीर्षकांखाली बाकीचे सर्व लेख हे समाविष्ट केले आहे. म्हणजे काँग्रेसने आणि गांधीने किंवा गांधींनी अनटचेबल म्हणजे त्यावेळेच्या अस्पृश्यांसाठी काय केलेलं आहे याच्याविषयी या 9व्या खंडामध्ये संपूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्यानंतर 12वा, माझ्याकडे 10वा आणि 11वा खंड नाही आहे. 11वा खंड थॉट्स ऑन पार्टिशन ऑफ पाकिस्तान हा आहे, माझ्याकडे तो उपलब्ध नाही आहे. त्यानंतर हा 12वा खंड जो आहे, या 12व्या खंडामध्ये एन्शियंट इंडियन कॉमर्स, द अनटचेबल अँड द पॅक्स ब्रिटानाका अँड लेक्चर ऑन इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन अँड द नोट्स ऑन ॲक्ट अँड लॉ वेटिंग फॉर द विजा ऑन अदर मिसलिनियस एसे, असे जवळपास 4 ते 5 लेख जे आहे या पुस्तकामध्ये बाबासाहेबांचे इन्क्लूड केलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला जो आहे म्हणजे पूर्वीच्या, म्हणजे आपण त्याला म्हणूया प्राचीन भारतातील कॉमर्स म्हणजे व्यापार कसा होता. त्यानंतर अनटचेबल अँड पॅक्स ब्रिटानिका, म्हणजे पॅक्स ब्रिटानिका ही कन्सेप्ट बाबासाहेबांनी इन्व्हेंट केली होती आणि त्याच्यामध्ये अनटचेबलची भूमिका काय होती हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बाबासाहेबांनी इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन म्हणजे इंग्लिश संविधान याच्याविषयी लेक्चर त्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर वेटिंग फॉर दी व्हिसा ही बाबासाहेबांची छोटी बायोग्राफी आहे.
बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली 1935च्या दरम्यान, त्याच्यामध्ये इन्क्लूड केला आणि इतर संपूर्ण संमिश्र लेखांचा उल्लेख याच्यामध्ये संपादन केलेला गेला आहे. त्यानंतर 14वा खंड जर आपण बघितला, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा गाजलेला, बाबासाहेबांनी त्या गोष्टीमुळे कॅबिनेटमधून रिझिग्नेशन दिलं होतं, असं हिंदू कोड बिल. त्या हिंदू कोड बिलाचं या 14व्या खंडामध्ये समावेश केला गेला आहे. त्यानंतर माझ्याकडे 14व्या खंडाचा भाग 2, या भाग 2 मध्ये देखील हिंदू कोड बिल, म्हणजे 14वा खंड हा 2 भागामध्ये आहे, भाग 1 आणि भाग 2. या भाग 1 आणि भाग 2 मध्ये संपूर्णपणे हिंदू कोड बिलाविषयीची माहिती कशा पद्धतीनं चर्चा त्याची त्यावेळेच्या पार्लमेंटमध्ये झाली, संविधान सभेत झाली किंवा लोकसभेत झाली, याच्याविषयीची संपूर्ण माहिती या 2 खंडाच्या माध्यमातून दिली गेली आहे. त्यानंतर 15वा खंड जो आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर ॲज अ फ्री इंडियन फर्स्ट लॉ मिनिस्टर अँड मेंबर्स ऑफ द ऑपोजिशन इन इंडियन पार्लमेंट. आता याच्यामध्ये 1947 ते 1956 या कालखंडामध्ये बाबासाहेब इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये देखील एक रिप्रेझेंटेटिव्ह होते आणि नेहरूंच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये देखील लॉ मिनिस्टर होते. त्या दरम्यान बाबासाहेबांची पार्लमेंटमधून काय भूमिका मांडली, ॲज अ लॉ मिनिस्टर असताना त्यांनी काय भूमिका त्याच्यामध्ये मांडली, या संपूर्ण गोष्टींची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे, म्हणजे या 15व्या खंडामध्ये दिली आहे. म्हणजे 1947 1956 या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी कुठल्या भूमिका लोकसभेत, राज्यसभेत मांडल्या, ॲज अ सदस्य म्हणून, ॲज अ मिनिस्टर म्हणून, या 15व्या खंडामध्ये हे संपूर्णपणे सांगितलं गेलं आहे. त्यानंतर 16वा खंड जो अतिशय महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये बाबासाहेबांनी पाली भाषेविषयी या 16व्या खंडामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये द पाली ग्रामर, द पाली डिक्शनरी, द पाली इंटू इंग्लिश, मराठी, हिंदी अँड गुजराती, बुद्ध पूजा पाथ. म्हणजे एकंदरीत बाबासाहेबांनी पाली शब्दाला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे, हिंदीमध्ये काय शब्द आहे, मराठीमध्ये काय शब्द आहे, पाली भाषेचं ग्रामर काय आहे, म्हणजे व्याकरण काय आहे, याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न या 16व्या खंडामध्ये संपादन केलेला गेला आहे. त्यानंतर 17व्या खंडाचे देखील जवळपास 3 पार्ट आहे, त्याच्यापैकी 2 पार्ट माझ्याकडे उपलब्ध आहे. आता पहिला पार्ट माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, दुसरा आणि तिसरा उपलब्ध आहे. तर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिज इगॅलिटेरियन रिव्हॉल्युशन, बाबासाहेबांनी इगॅलिटेरियन रिव्हॉल्युशन म्हणजे समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी कशा पद्धतीनं काम केलं गेलं पाहिजे, याची परिपूर्णपणे योजना दिलेली आहे आणि त्याचं त्या संबंधित असणाऱ्या लेखांचं संपादन या पुस्तकामध्ये केलं आहे, या खंडामध्ये केलं आहे, म्हणजे खंड क्रमांक 17 भाग 2. आणि याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं बाबासाहेबांचं इगॅलिटेरियन सोसायटीबद्दलचं मत या खंड क्रमांक 17 मांडले गेलं आहे किंवा संपादन केलं गेलं आहे त्याच्यामध्ये. आता खंड क्रमांक 18, या खंड क्रमांक 18चे 3 भाग आहे. या खंड क्रमांक 18चे 3 भाग आहे, याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे. आता याच्यामध्ये जो आपण कालखंड दिलेला आहे 1920 ते 36, 1920 ते 36 या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी जे काही भाषणं केलेली आहेत पब्लिक डॉमेनमध्ये, या संपूर्ण भाषणांचा संपादन या खंड क्रमांक 18च्या पहिल्या भागामध्ये केलं आहे. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये 1937 ते 1945 या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी जिथे भाषणं केली त्या भाषणांचं संपादन या खंड क्रमांक 18च्या 2 भागमध्ये केलं गेलं आहे. आणि भाग 3 मध्ये 1946 ते 1956 या कालखंडातील बाबासाहेबांच्या भाषणांचं संपादन या खंड क्रमांक 3 मध्ये केलं गेलं आहे. त्यानंतरच आपण विचार केला खंड क्रमांक 19. खंड क्रमांक 19 अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता. आता 1920 ते 1928 या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की मूकनायक, नंतर जनता, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत असे विविध प्रकारची वृत्तपत्र काढलेली होती. मग बाबासाहेबांनी त्या वृत्तपत्रांमध्ये, त्या साप्ताहिकांमध्ये कुठले लेख त्याच्यामध्ये दिलेले होते, त्या लेखांचा समावेश या खंड क्रमांक 19 मध्ये केला गेला आहे. त्याचं संपादन या खंड क्रमांक 19 मध्ये केलं गेलं आहे. आणि त्यानंतर खंड क्रमांक 20 याच्यामध्ये 1929 ते 1956 या संपूर्ण कालखंडाची बाबासाहेबांची पत्रकारिता या खंडामध्ये समाविष्ट केली गेली आहे, म्हणजे त्याचं संपादन केलं गेलं आहे. म्हणजे आणि याच्यानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांची खंड क्रमांक 21, 22, 23
आणि 24पर्यंत उपलब्ध आहेत. आता त्याच्यामध्ये 22 आणि 23 जे आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं ओरिजिनल जे रायटिंग जे आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट केले आहे, ते पण माझ्याकडे आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं खंड क्रमांक 23 जे आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं फोटोग्राफ जे आहे, त्यांचे संपूर्ण फोटोग्राफ जे आहेत ते जिथे जिथे गेले आहेत त्याची संपूर्ण आर्कायवलमध्ये जितके काही फोटोग्राफ्स अवेलेबल आहेत ते खंड क्रमांक 23मध्ये मांडण्याचा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला आहे. आता ह्या संपूर्ण खंडांची माहिती तुम्हाला देण्यापाठीमागचं कारण असं, ही खंड जी आहे त्यातून आपल्याला बाबासाहेब आंबेडकर मूळ स्वरूपातून कळतात. माझं असं म्हणणं आहे की ज्यांना कुणाला बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असेल त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचं रायटिंग आणि स्पीचेस हे वाचणं अतिशय गरजेचं आहे. सर्वात पहिलं मुख्य सोर्स हे वाचणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बाकीचे सोर्सेस वाचणं गरजेचं आहे. ज्यांना कोणाला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर PhD करायची आहे, बाबासाहेब आंबेडकरांची विविध बाबतीमध्ये असणारं मतं काय होती ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी फॉरेन पॉलिसीवर देखील चर्चा केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावर देखील चर्चा केलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पीस अँड कॉन्फ्लिक्टवर देखील चर्चा केली गेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा आपण त्याला आंबेडकर फिलॉसॉफीज आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर हे बाबासाहेबांचं मूळ साहित्य आपल्याला वाचणं हे अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत आपण बाबासाहेबांचं हे मूळ साहित्य वाचत नाही तोपर्यंत आपल्याला बाबासाहेब आंबेडकर कळत नाही. आणि माझी संपूर्ण तरुणांना हीच विनंती आहे, जसं मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत असतो की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज वाचल्याशिवाय आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळणार नाही, मराठा इतिहास कळणार नाही. कारण की आजच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर हे भावनिक पद्धतीतून आपण समजून घेतोय. परंतु बाबासाहेबांचा एक लेख मला अजूनही वाचवतो. त्यांनी इंटेलेक्च्युअल समाजातील इंटेलेक्च्युअलवर एक लेख लिहिलेला आहे, आपण त्याच्यावर काहीतरी बोलू. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हिरो वर्शिपला अतिशय क्रिटिसाइज केलं आहे. त्यांनी हिरो वर्शिपला नाकारलं आहे. आणि त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की तुम्ही माझ्याकडनं जरी काही चुका झाल्या असतील तरी तुम्ही माझ्यावर टीका करा आणि त्याचं एव्हिडन्स माझ्याकडे आहे. म्हणजे याचा अर्थ काय की बाबासाहेब आंबेडकर हे एक धोरणी व्यक्तिमत्व होतं, एक द्रष्ट व्यक्तिमत्व होतं. त्यांना आपण त्यांच्या तत्त्वज्ञानातून समजून घेतलं गेलं पाहिजे. त्यांना आपण त्यांच्या तत्त्वज्ञानातून समजून घेऊन त्यांच्या स्वप्नातील भारतीय समाज आपण उभा केला गेला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या नवीन तरुण पिढीची ही सर्वात महत्त्वाची अशी जबाबदारी आहे. आणि त्यासाठीच मी आज या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने हा जो आज व्हिडिओ बनवला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण त्यांचं रायटिंग अँड स्पीचेस दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर यासाठीच की तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांना वाचलं पाहिजे. ते जर वाचतील तर त्यांना बाबासाहेब आंबेडकर कळतील. नाहीतर काय होईल, एक दिवस जयंती येते, आपण नाचतो, त्यांच्याविषयी आपण उदो करतो, दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर आपल्याला काही कळतच नाही आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला त्यांच्याविषयी आपण काही वाचतच नाही. म्हणजे आपली बाबासाहेब आंबेडकरांविषयी असणारी अभिमान हा फक्त एका दिवसात असतो. मला असं म्हणायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर आपण वर्षातील 365 दिवस कशा पद्धतीने ठेवू शकतो याची खरी जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आणि त्यासाठी मी हा संपूर्ण प्रपंच जो आहे तो प्रपंच तुम्हाला मांडलेला आहे. या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच विनंती करायची आहे, संपूर्ण तरुणांना हीच विनंती करायची आहे की आपल्याला जिथं काही बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे काही वाचायला मिळेल, जे काही ऐकायला मिळेल, आपण ते जरूर ऐका, जरूर वाचा आणि बाबासाहेब आंबेडकर आपण त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या परिभाषेतून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि त्या अर्थाने आपण बाबासाहेबांना जर समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने तीच त्यांना ते अभिवादन असेल, मला असं वाटतं. आणि त्यातूनच आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातील जो असा भारत की ज्यांना समानता हवी होती, ज्यांना त्याच्यामध्ये स्वतंत्रता हवी होती, त्याच्यामध्ये त्यांना बंधुत्व हवी होती, तो भारत आपण खरा करू शकतो. आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल जरूर आपण लाईक करा. आपण व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला जर एखादी प्रतिक्रिया कळवायची असेल आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. परंतु व्हिडिओ मात्र इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो. पुनश्च एकदा आपल्याला 14 एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण बाबासाहेबांचा विचारांचा वारसा हा पुढच्या पिढीपर्यंत आपण नेऊ अशा सगळ्यांना आपण शुभेच्छा देतो आणि अपेक्षाही व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांची